नमस्कार मित्रांनो, मी क्रांतीवीर वेलकम करतो आपल्या स्टडी विथ क्रांतीवीर या यूट्यूब चॅनलवर. आज 15 एप्रिल 2024 पर्यंत जे नॅशनल आणि इंटरनॅशनल घडामोडी घडल्या त्यातील काही महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर सुरू करूया. प्रश्न पहिला आहे, नुकत्याच जाहीर झालेल्या वर्ल्ड सायबर क्राईम इंडेक्स 2024 मध्ये कोणता देश अव्वल आहे, म्हणजे कोणत्या देशामध्ये सर्वात जास्त सायबर क्राईम घडल्या गेली आहे? तर ते आहे ऑप्शन बी, रशिया या देशामध्ये सर्वात जास्त सायबर क्राईम घडले आहे. यामध्ये प्रथम क्रमांकावर रशिया, सेकंड नंबरवर युक्रेन, थर्ड चायना आणि फोर्थ अमेरिका आहे. भारताची रँक यामध्ये किती आहे? तर 10व्या क्रमांकावर भारत आहे. सायबर क्राईम इंडेक्स 2000. रशियाची काही माहिती पाहू. रशियाची राजधानी आहे मॉस्को, चलन आहे रुबल, अधिकृत भाषा आहे रशियन आणि इथले अध्यक्ष कोण आहे? व्लादिमीर पुतीन. आणि पंतप्रधान कोण आहेत? मिखाईल मिशुस्टीन. रशियन आहे अमेरिकेच्या बाजूलाच लागून असलेला देश आहे आणि आशिया आणि युरोप या दोन्ही खंडामध्ये याचे लोकेशन आहे रशियाचे. बाल्टिक देश तर याला लागून आहे. कोणकोणते आहे? इस्टोनिया, लात्व्हिया, लिथुआनिया. युक्रेनची बॉन्ड्री सुद्धा याला लागून आहे, म्हणून त्या देशासोबत युद्ध चालू आहे इथलं. फिनलँडला सुद्धा याची बॉन्ड्री लागून आहे. आमचा प्रश्न आहे, भारतातून EV निर्यात करणारी पहिली बहुराष्ट्रीय कंपनी कोणती आहे? EV म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल. ती बनली आहे ऑप्शन ए, सिट्रोएन. सिट्रोएन ही भारतातून इलेक्ट्रिक व्हेकल निर्यात करणारी पहिली बहुराष्ट्रीय कंपनी बनली आहे. त्यामध्ये काही कंपन्यांचा उल्लेख आला आहे. HAL हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ही भारताचीच आहे. बोईंग ही अमेरिकेची आहे, USA. या सिट्रोएन ही फ्रान्सची आहे. डेसॉल्ट एव्हिएशन हे सुद्धा फ्रान्सचंच आहे. हे विमान एअरक्राफ्ट बनवण्यात जाते, डेसॉल्ट एव्हिएशन. आहे, भारत आणि कोणत्या देशांदरम्यान 15 एप्रिल 2024 पासून संयुक्त लष्करी सराव दस्तलिक आयोजित करण्यात येणार आहे? तर ही करण्यात येणार आहे ऑप्शन सी, उझबेकिस्तान या देशासोबत भारत दस्तलिक युद्धाभ्यास आयोजित करण्यात येणार आहे. भारत आणि उझबेकिस्तानचा संयुक्त लष्करी सराव दस्तलिक आयोजित करण्यात आला आहे. केव्हा? तर 15 ते 28 एप्रिल या 2024 या दरम्यान हा आयोजित करण्यात येणार आहे. कुठे? तर उझबेकिस्तानमधील तरमेज जिल्ह्यामध्ये. ही 5वी आवृत्ती आहे. याच्या आधीची जी 4थी आवृत्ती होती ती उत्तराखंडमधील पिथौरागड 2023 फोर्थ एडिशन. उत्तराखंडमधील पिथौरागड येथे आयोजित करण्यात आली होती 4थी आवृत्ती. भारतीय सैन्य दलात गढवाल रायफल्स रेजिमेंटच्या पायदळ बटालियनमधील सैनिकांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. पहिली आवृत्ती कुठे झाली होती? तर उझबेकिस्तानमध्ये नोव्हेंबर 2019 मध्ये झाली होती. ऑप्शनमध्ये काही देशांचा उल्लेख आला आहे. त्या देशादरम्यान भारताद्वारे कोणता युद्धाभ्यास केला जातो? तर बांगलादेश आणि भारत यांच्यामध्ये संप्रीती हा युद्धाभ्यास आयोजित केला जातो. जपान देशासोबत धर्मा गार्डियन सहयोग कायजिन आणि अमेरिकेसोबत कोण कुठले? वज्रप्रहार, टायगर ट्रम्प युद्धाभ्यास हा सुद्धा अमेरिकेसोबत भारताद्वारे आयोजित केला जातो. समोरचा प्रश्न आहे, ब्रिटनच्या भारतातील पहिल्या महिला उच्चायुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ही करण्यात आली आहे ऑप्शन ए, लिंडी कॅमेरून यांची ब्रिटनच्या भारतातील पहिल्या महिला उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्या आहेत लिंडा कॅमेरून. ब्रिटनने भारतातील पहिली महिला उच्चायुक्त लिंडा कॅमेरून यांची नियुक्ती केली आहे. UKच्या नॅशनल सायबर सिक्युरिटी सेंटरच्या माजी CEO लिंडी कॅमेरून या भारतातील देशातील पहिल्या महिला उच्चायुक्त म्हणून पदभार स्वीकारणार आहे. विजयालक्ष्मी पंडित यांची 1954 मध्ये लंडनमधील
पहिली महिला उच्चायुक्त म्हणून भारताने नियुक्ती केली होती. भारताची पहिली लंडनमधली म्हटलं तर विजयालक्ष्मी पंडित, जी 1954 मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. आणि ब्रिटनची भारतामधली पहिली उच्चायुक्त म्हटलं तर ही आहे लिंडा कॅमेरून. उच्चायुक्त म्हटलं जाते तर उच्चायुक्त म्हणजे हाय कमिशनर. तर ही हाय कमिशनर आहे ज्यांनी इंग्रजांनी ब्रिटिशांनी ज्या ज्या देशामध्ये राज्य केले त्या देशामध्ये ब्रिटिशां जे राजदूत पाठवले जाते त्यांना हाय कमिशनर असे म्हटलं जाते. आणि ज्या देशामध्ये राज्य केलेलं नाही आहे ब्रिटिशांनी राज्य केलेलं नाही त्या त्या देशातील येणाऱ्या व्यक्तींना काय म्हटलं जाते? राजदूत, कॉन्सुलेट जनरल, कॉन्सुलेट जनरल, हाय कमिशन. कॅमरून यांची यापूर्वी इराक आणि अफगाणिस्तानमध्ये उच्चायुक्त म्हणून काम केलेले आहे त्यांनी. ऑप्शनमध्ये काही व्यक्तींचा उल्लेख आला आहे ते सध्या चर्चेत होते. ते कोणकोणत्या पदावर आहे ते पाहू. तर सामिया सुल्लू यांचे तंझानियामधील तांझानिया येथे प्रथम महिला राष्ट्रपती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, म्हणजे निवड झाली आहे. प्रियंकोजी हे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणजेच डब्ल्यू जेच वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या डायरेक्टर जनरल आहे. डीजी लिंडा याकारुनो ट्विटर म्हणजेच जे एक्स नाव बदलून त्याचे एक्स करण्यात आले आहे. इलॉन मस्कची कंपनी याचे CEO आहेत लिंडा याकारुनो. समोरचा प्रश्न पाहू. कोणत्या IIT संस्थेने नुकतेच रोग ट्रॅकिंगसाठी नॅनो सेन्सरचे अनावरण केले आहे? तर हे केले आहे ऑप्शन ई जोधपूर या IITने रोग ट्रॅकिंग नॅनो सेन्सरचे अनावरण केले आहे. IIT जोधपूर रोग ट्रॅकिंग नॅनो सेन्सरचे अनावरण केले आहे. IIT जोधपूर येथील संशोधकांनी रोगाच्या प्रगतीमध्ये महत्त्वाच्या असलेल्या सायटोकायझिन प्रथिने जलद शोधण्यासाठी एक नॅनो सेन्सर विकसित केले आहे. याचे उद्दिष्ट काय आहे? जे रोग होते त्याला निदान लागण्यासाठी वेळ लागतो आणि त्या रोगामुळे मृत्यू होतो, तर ते लवकर शोधून काढणे आणि त्याच्यामुळे होणाऱ्या जे मृत्यू आहे त्या मृत्यूचं प्रमाण कमी करणे याचे मुख्य उद्दिष्ट आहे. म्हणजे विलंबित निदान आणि रोगाच्या वाढीमध्ये लवकर इशारा न मिळाल्यामुळे होणाऱ्या जे उच्च मृत्यूदराचा सामना आहे तो कमी करणे आहे. समोरचा प्रश्न आहे, आज आंतरराष्ट्रीय मानव अंतराळ उडान दिन कधी साजरा केला जातो? हा केला जातो ऑप्शन सी 12 एप्रिल रोजी आंतरराष्ट्रीय मानव अंतराळ उडान दिन साजरा करण्यात येतो. हा कशामुळे करण्यात येतो? तर जे रशियाचे अंतराळवीर आहे युरी गॅगरिन यांनी प्रथम 12 एप्रिल 1961 मध्ये उडान केले होते, म्हणून 12 एप्रिलला इंटरनॅशनल ह्युमन स्पेस फ्लाईट डे साजरा करण्यात येतो. समोरचा प्रश्न आहे, नुकताच जागतिक जागस रोग दिन कधी साजरा करण्यात? तर हा करण्यात येतो ऑप्शन डी 14 एप्रिलला जागतिक जागस रोग दिन साजरा करण्यात येतो. जागस रोग दिन 14 एप्रिलला साजरा केला जातो. केव्हापासून? तर 2019 पासून. कोण आयोजित करते? तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच WHO. 2024ची जी थीम आहे 2024ची ती आहे डिलिंग विथ चेंजेस डिजीज, डिटेक्ट अर्ली अँड प्रोव्हाइडिंग लाईफलाँग केअर. जागस रोग हा ट्रायटोमाइन कीटकांच्या विष्ठेमध्ये आढळणाऱ्या परजीवीमुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे. हे कीटक कुठे कुठे आढळते? तर दक्षिण अमेरिका, मध्य अमेरिका आणि मेक्सिको या देशांमध्ये हा कीटक आढळतो. समोरचा प्रश्न आहे, कोणत्या देशाने अलीकडेच अंगारा A5 अंतराळ रॉकेटची यशस्वी चाचणी केली? तर ही केली आहे ऑप्शन ए रशियाने अंगारा A5 अंतराळ रॉकेटची यशस्वी चाचणी केली आहे. याचे वजन किती आहे? याचे वजन आहे 773 टन आणि हे अंतराळामध्ये किती वजन घेऊन उडू शकते? तर 24.5 टन वजन घेऊन हे उडान करू शकते. 9 ते 10 तारखेला याची उडान होणार होती पण ती कॅन्सल झाली, परत करण्यात आली आहे. समोरचा प्रश्न आहे, अलीकडेच अडानी ग्रीन एनर्जीने कोणत्या राज्यात जगातील सर्वात मोठे अक्षय ऊर्जा पार्क बांधले आहे?
तर ते बांधले आहे कोणत्या राज्यामध्ये? तर ऑप्शन सी गुजरात या राज्यामध्ये अडानी ग्रीन एनर्जीने जगातील सर्वात मोठे अक्षय ऊर्जा पार्कचे काम केले आहे. कुठे? तर गुजरातमधील कच्छ जिल्ह्यामधील आवडी येथे हे प्रोजेक्ट बनवला आहे. याचे क्षेत्रफळ किती आहे? 538 चौरस किलोमीटर या एवढ्या याच्यामध्ये क्षेत्रफळामध्ये ही स्थापना केली आहे. फ्रान्सची राजधानी पॅरिसच्या एकूण आकारापेक्षा ते क्षेत्रफळाच्या जवळपास 5 पट येते. म्हणजे पॅरिसचे क्षेत्रफळ किती असेल? 1000 चौरस किलोमीटर. त्याच्यापेक्षा 5 पट हे या प्रोजेक्टची क्षेत्रफळ आहे. ही क्षमता किती आहे? 30 गिगावॅट. अडाणी समूहाची यामध्ये गुंतवणूक किती आहे? तर 1.5 लाख कोटी रुपये. आणि अडाणी ग्रीन एनर्जीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणजे MD कोण आहे? मॅनेजर तर विनीत जैन आहे. अडाणी समूहाने 2030 पर्यंत 45 गिगावॉट अक्षय ऊर्जा निर्मितीचे लक्ष ठेवलेले आहे. त्यापैकी या प्रोजेक्टद्वारे 30 गिगावॅट ही ऊर्जा होणार आहे. राज्य लोकेशन पाहू. गुजरातबद्दल माहिती पाहू. गुजरातची राजधानी आहे गांधीनगर. स्थापना झाली 1 मे 1960 मध्ये. मुख्यमंत्री आहे भूपेंद्र सिंग. राज्यपाल आहे आचार्य देवव्रत. लोकसभा सीट आहे 26. राज्यसभा सीट आहे 11. आणि नॅशनल पार्क म्हटलं तर फेमस आहे गीर नॅशनल पार्क, कच्छ वाळवंट अभयारण्य, वासंदा राष्ट्रीय उद्यान, भारतीय जंगली गाढव अभयारण्य, सागरी राष्ट्रीय उद्यान, भावनगर ब्लॅकबक नॅशनल पार्क, खिजाडिया पक्षी अभयारण्य, नारायण सरोवर अभयारण्य, वर्डा हिल्स वन्यजीव अभयारण्य आणि कच्छ बस्टर्ड अभयारण्य. हे आहे कच्छ लोकेशन. रन ऑफ कच्छ हेच ते प्रोजेक्ट बनवलेलं आहे. अरबी समुद्राला लागून असलेलं आहे राज्य आहे गुजरात. समोरचा प्रश्न पाहू आणि शेवटला आहे. जागतिक व्यापार संघटनेने WTOने जाहीर केलेल्या डिजिटल सेवा निर्यात क्रमवारीत भारताचे स्थान कोणत्या क्रमांकाचे आहे? तर ते आहे ऑप्शन डी 4थ्या क्रमांकाचे. WTOने जाहीर केलेल्या क्रमवारीत 4थे स्थान आहे. WTOचे लॉंग फॉर्म वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. याचे मुख्यालय कुठे आहे? जिनिव्हा स्वित्झर्लंड येथे. जी स्थापना झाली 1 जानेवारी 1995 मध्ये. याचे सदस्य किती आहे? तर 164. आणि इथले अधिकृत भाषा म्हटलं तर फ्रेंच आणि स्पॅनिश 3. डिजिटल वितरित सेवांच्या निर्यातीत भारत 4थ्या क्रमांकावर पोहोचला आहे. हा अहवाल कोण जारी करतो? तर हा जागतिक व्यापार संघटना म्हणजेच वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनद्वारे साजरा केला जातो, म्हणजे आयोजित केला जातो, अहवाल जाहीर केला जातो. या अहवालाचे नाव काय आहे? ग्लोबल ट्रेड आउटलुक अँड स्टॅटिस्टिक्स असे या अहवालाचे नाव आहे. डिजिटल सेवांच्या वितरणाच्या बाबतीत भारताने चीन आणि जर्मनीला मागे टाकली आहे. ज्या क्रमांकाचं बनलं आहे 4थ्या क्रमांक. फर्स्ट नंबर कोण आहे? तर USA, सेकंडवर UK, थर्डवर आयर्लंड, फोर्थवर भारत, बरोबर आता चीन गेलेला आहे. भारताने डिजिटल वितरण सेवांच्या निर्यातीत 17% वाढ नोंदवून $257 अब्ज पर्यंत ही मार्केट पोहोचलं आहे. 2023 मध्ये डिजिटल वितरणाच्या सेवांमध्ये जागतिक निर्यातीमध्ये $4.25 ट्रिलियन पर्यंत व्यवसाय वाढवलेला आहे भारताने. आजच्या व्हिडिओमध्ये विचारलेला प्रश्न आहे, विश्वनाथ आनंदला मागे पाडून भारताचे नंबर वनचे बुद्धिबळ खेळाडू कोण बनले आहेत? तर हे बनले आहे ऑप्शन सी रमेश बाबू प्रज्ञानंद. हे विश्वनाथ आनंदला मागे टाकून भारताचे नंबर 1 बुद्धिबळ खेळाडू बनले आहे. हा प्रश्न होमवर्कसाठी आहे. या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या. प्रश्न आहे, सागर कवच 2024 किनारपट्टी सुरक्षा सराव नुकताच कोठे झाला आहे? थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा.